हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत आता 6वीचा प्रॅक्टिस सेट 4. त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर ॲज अ पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर. म्हणजे तुम्हाला जे काही नंबर दिलेले आहे त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. कशामध्ये? पॉझिटिव्ह नंबर आणि निगेटिव्ह नंबर्समध्ये. चला तर मग याचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही कसं लिहिणार आहे? पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स. आता पॉझिटिव्हमध्ये काय आहे तुमचं, ज्याला प्लस साईन आहे ते तुमचे कसे पॉझिटिव्ह, आणि ज्याच्यासमोर पॉझिटिव्ह साईन नाही आहे ते आपल्याला काय कन्सिडर करावं लागतं, ते साईन ॲज अ पॉझिटिव्ह. म्हणजे इथं जर नंबर आहे पण त्याच्या पुढं कोणताही साईन नाही, म्हणजे ते कोणतं असणार आहे तुमचं? पॉझिटिव्ह. म्हणजे तो जो काही नंबर येतो तुम्हाला कशात लिहायचा आहे? पॉझिटिव्ह नंबर्समध्ये. पहिला काय आपला 4, दुसरा 7 + 26, नंतर 19, नंतर येणार तुमचं +8, नंतर 5, नंतर काय येणार तुमचं 27. हे झाले तुमचे पॉझिटिव्ह नंबर. बाकीचे जे काही राहिले ते कशामध्ये येणार? तुमचे निगेटिव्ह नंबर्स. नंतर तुम्हाला काय दिलेलं आहे? क्वेश्चन नंबर 2 दिलेलं आहे का तुम्हाला जे काही दिलेलं आहे क्वेश्चन 2मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? प्लेस दिलेली आहे आणि तिथलं टेम्परेचर दिलेलं आहे, आणि ते तुम्हाला काय करायचं आहे? प्रॉपर साईनचा यूज करून लिहायचं आहे. तर चला तर मग आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? शिमलाचं किती? 7 डिग्री बिलो 0. आता तुम्ही जी काही आहे नंबर लाईन बघितलेलीच आहे, इथं नंबर लाईन आपण ड्रॉ केलेली आहे. हे जे काही 0 आहे हे काय तुमच्या राईट साईडला कोणते? पॉझिटिव्ह. लेफ्ट साईडला कोणते? निगेटिव्ह. आणि जे काही तुमच्या वरती असणार आहे 0 अबोव जे काय आहे 1, 2, 3, नंतर इकडं -1, -2, -3. म्हणजे अबोव 0च्या अबोव असं जर वर्ड्स आला तर ते काय राहणार आहे? पॉझिटिव्ह. आणि बिलो जर आला तर ते कसे राहणार आहे? निगेटिव्ह. आता इथं काय आलं आहे? शिमला 7 डिग्री बिलो 0 डिग्री. बिलो आला म्हणजे कोणता आहे तुमचा? निगेटिव्ह साईन. मग तुम्ही काय लिहिणार आहे? -7 डिग्री सेल्सिअस. आता इथं काय तुमचं 12 डिग्री बिलो 0 डिग्री. म्हणजे इथं काय येणार तुमचं? -12 डिग्री सेल्सिअस. नंतर काय आहे तुमचं? 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0. म्हणजे अबोव आहे म्हणजे काय येणार आहे? +22 डिग्री सेल्सिअस. आणि नंतर काय तुमचं? 31 डिग्री अबोव आलं म्हणून तुम्ही तिथं काय करणार आहे? +31 डिग्री सेल्सिअस. तर इथं फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह नंबरमध्ये लक्षात ठेवा, जर एखाद्या नंबरच्या पुढं साईन नसेल तर ते तुम्हाला ॲज अ पॉझिटिव्ह नंबर कन्सिडर करायचे. जे काही तुमचं थर्ड एक्झाम्पल दिलं आहे सेम तुम्हाला प्रॉपर साईन यूज करून जे काही दिलेलं आहे ते लिहायचं आहे. मग इथं काय दिलेलं आहे? अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 मीटर्स बिलो सी लेवल. म्हणजे जी काही डेप्थ दिलेली आहे तुम्हाला आणि ती कशाची दिलेली आहे? सी लेवलच्या बिलो. बिलो म्हणजे काय येणार तुमचं? मायनस. म्हणजे तुम्ही काय इथं लिहिणार आहे? -512 मीटर. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेकंड. The height of Mount Everest, the highest peak in the Himalaya is 8,848 meters. आता इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? हायेस्ट पीक दिलेलं आहे. म्हणजे इथे जो काही नंबर येणार तो काय येणार तुमचा? पॉझिटिव्ह. पीक दिलेला आहे आणि तो कसा आहे? इथून सी लेवलपासून कसा आहे? सॉरी, जो काही तुमचा अर्थ आहे तिथून कसा आहे? हाय. म्हणून काय येणार तुमचा? +8848 मीटर. नेक्स्ट जे काही तुमचं थर्ड एक्झाम्पल आहे ते काय दिले? अ काईट इफ फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. म्हणजे तुमचं जो काही काईट आहे तो काय होतोय? ग्राउंडपासून 180 मीटर अबोव फ्लाय होतोय. म्हणजे जे काही साईन आहे ते काय येणार आहे? +120 मीटर. लास्ट एक्झाम्पल, द टनेल इज डेप्थ ऑफ 2 मीटर अंडरग्राउंड. अंडरग्राउंड म्हणजे कसं साईन येणार आहे? -2 मीटर. नेक्स्ट जो काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन.